मार्ग दाखवतात। आपण काय करतो, फक्त दुःख आलं का तेव्हाच देवासमोर बसतो आणि देवासमोर मागतो सगळं काही, पण असं नाहीये। चांगल्या गोष्टी सुद्धा आपण आपल्या देवासोबत सांगितल्या पाहिजे, त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे। यामुळे ना आपल्याला एक आत्मविश्वास पण येतो आणि कधीही आपण डगमगून जात नाही, कारण आपल्याला माहिती आहे की कोणीही आपल्यासोबत नसलं तरी माझे स्वामी माझ्यासोबत आहे, माझा देव माझ्यासोबत आहे। तर आता बघा, हे श्री स्वामी चरित्र सारामृत हे पारायण तुम्हाला कसं करायचं हे मी सांगते। सगळ्यात पहिले म्हणजे बघा, हे पारायण करत असताना आपल्याला मनापासून इच्छा पाहिजे। उगाचच कोणीतरी बळजबरी सांगितलं म्हणून करू नका। तुमची मनापासून इच्छा असेल तर तेव्हापासून तुम्ही हे पारायण जे आहे ते तुम्ही करायला लागा। आणि यासाठी बघा, दिवस पहिली गोष्ट म्हणजे मनामध्ये इच्छा निर्माण होणं हेच एक मोठी गोष्ट आहे। आणि हे पारायण जे आहे हे तुम्ही कुठल्याही दिवशी सुरुवात करू शकतात। स्वामी चरित्र सारामृताचे 1, 3, 5, 7, 11 असे पारायण केले जाते। तर तुम्हाला बघा, एक जरी पारायण तुम्ही केलं तरी पण चालेल। नित्यसेवेमध्ये काय करतात, दररोज 11 माळा जप, त्यानंतर स्वामींचा तारक मंत्र आणि रोज 3 अध्याय, म्हणजे हे 21 अध्याय असतात। तर रोज 3, 3, 3 असं 7 त्रिक 21, 7 दिवसांमध्ये म्हणजे एका आठवड्यामध्ये संपूर्ण हे स्वामी चरित्र जे आहे ते आपलं वाचून होतं। हे नित्यसेवा झाली, म्हणजे परत संपलं का परत पहिलेपासून, परत संपलं का परत पहिलेपासून। तर आता बघा, स्वामी सेवेसाठी तुम्हाला जर पारायण करायचं असेल तर वार पाळण्याची गरज नाहीये। तुम्ही बघा, सोमवार, गुरुवार, त्यानंतर कुठल्याही शुभ दिवशी तुम्ही करू शकतात। त्यानंतर दशमी, एकादशी आणि द्वादशी या 3 तिथींना 3 दिवसाचं सुद्धा पारायण केलं जातं। ज्यांना एका बैठकीमध्ये बसून शक्य आहे त्यांनी एका बैठकीत बसून या संपूर्ण पोथीचं पारायण करायचं आहे। तुम्हाला वाटलं आज मनापासून की मला काहीतरी, किंवा तुम्हाला वाटलं की मला उद्या स्वामी चरित्राचं पारायण करायचं आहे, तुम्ही लगेच 2-4 फुलं आणा, स्वामींना नमस्कार करा, मुजरा करा, पारायणाला बसा। फार असं काही नाहीये की मग हेच मग तेच, अजिबात नाहीये, ठीक आहे। तर बघा, असं हे स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करण्याचे खूप लाभ आहेत। मनातली कठेराती कठीर इच्छा जी आहे ती पूर्ण होते। स्वामी आपले साथ सोडून कधीही जात नाही। हे पारायण जे आहे ना, हे केल्यामुळे तुम्हाला सांगण्यापेक्षा जेव्हा तुम्ही स्वतः कराल तर तेव्हा तुम्हाला त्याचे अनुभव नक्की येतील। तर नक्की कराल तुम्ही अशी मी अपेक्षा करते। व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।